मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व खासदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण। ईव्हीएम हॅक करून दाखवा, निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं। विरोधक फक्त आरोप करतात, मात्र आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत। राहुल गांधींच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण उत्तर मात्र भाजपवर येतंय। मग निवडणूक आयोग भाजपचा विभाग आहे असं आम्ही म्हणायचं का? रोहित पवारांचा पलटवार। विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती। शरद पवारांचा मोठा दावा, तर पवारांनी आधीच या संदर्भात तक्रार का दिली नाही? राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय, फडणवीसांची खोचक टीका। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंना सुद्धा काही लोक भेटले। ईव्हीएमच्या माध्यमातून 60 ते 65 जागा जिंकून देऊ असं सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचाही दावा। राज्यभरात उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जनाक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचाही आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे स्वतः सहभागी होणार। घोटाळेबाज सरकार विरोधात आमचं आंदोलन, राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। तर पुढील 5.5 वर्ष विरोधकांना मोर्चेच काढायचेत। येत्या निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार, मंत्री प्रताप सरनाईकांकडून विश्वास व्यक्त। 13 तारखेला उपोषण सुरू करणार, धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्रही उचलू, कोर्टाच्या आदेशाला सुद्धा जुमानणार नाही। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनींची थेट धमकी। जैन समाजाच्या कबूतरखान्याविरोधातील आंदोलनाला आता मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। दादर कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे पदाधिकारी मंगळवारी जमणार। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप्स बंद ठेवण्याचे आदेश। नियमभंग केल्यास आता पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणाची पार्टी ठेवा, आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीत पूजा घातल्याचा दावा। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना सुद्धा एका हिंदी कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातली। राहुल सातपुतेची सोशल मीडियावर पोस्ट। परराज्यातील काही भाविकांसाठी पूजेची माहिती हिंदीतनं सांगितली। विठ्ठल मंदिर समितीचं स्पष्टीकरण, यापुढे मराठीतूनच पूजा होणार। संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्यात। मंदिर समितीच्या राजेंद्र शेळकेंची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीर दौऱ्यावर, शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिर। पहलगाम हल्ल्यानंतर शिंदेंचा जम्मूमध्ये 3रा दौरा। नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेला मोदींकडून हिरवा झेंडा। कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांची हजेरी। तर समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन करण्याचाही विचार, फडणवीसांची माहिती। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचं या ठिकाणी एकत्र प्रचाराचं नारळ फुटलं। गोरेगावमध्ये कार्यकर्ता मेळावा। पुण्यात पुन्हा हुंडाबळी, 20 लाखांच्या मागणीनंतर स्नेहा जणगे यांची आत्महत्या। राखी पौर्णिमेला भावाला बोलवल्यास जीवे मारण्याची पतीकडून धमकी। आंबेगाव बुद्रुक परिसरातली घटना, 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। तर रुपाली चाकणकर नको तिथे लुडबुड करतात। पुण्यात हुंडाबळीच्या घटनेनंतर या बाई एका शब्दानंही बोलल्या नाहीत। स्नेहा जणगे आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांची चाकणकरांवर टीका। बुलढाण्यात जोरदार पाऊस, नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत। नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरील शेती पिकांचं मोठं नुकसान। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।